गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. जिद्द चिकाटी कष्ट नि संयम हीच आमची भाषा. प्रिय महाराष्ट्र, हे महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा. घाम गाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपान. योगदान योगदान योगदान. कल्लाप्पाण्णा आवाडे, इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड. योगदान योगदान योगदान. स्वातंत्र्यानंतरही भारतातील काही राज्य सावकारी व्यवस्थेची शिकार बनली होती. सर्वसामान्य जनता सावकारांच्या दयेवरच जिवंत होती. जनतेची ही लाचारी समाप्त करण्याचा विडा त्या काळच्या काही तरुणांनी उचलला. साधारण 1961-62 साल असावं. त्यावेळी इचलकरंजीमध्ये इचलकरंजी जहागीरदारांनी या वस्त्रोद्योग व्यवसायासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला होता. किंबहुना या इचलकरंजीमध्ये त्या काळामध्ये यंत्रमागाच्या ऐवजी त्यावेळेला हातमाग आणि हातमागावरती रंगीत पातळं अशी त्यावेळेला विणायची. परंतु जवळजवळ 90-95% लोक व्यापाऱ्यांकडून सूत घ्यायचे, बिमा तयार करायची आणि त्याला कापड विणून परत द्यायचं, ज्याला खर्ची आपण म्हणतो, खर्ची पद्धत. हे कापड विणून देऊन त्यावेळेला पर मीटरला त्यांना काय असेल ते त्यावेळच्या परिस्थितीनुरूप त्याला त्याचे पेमेंट करायचा असा धारा त्यावेळेला होता. सावकारी व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी समाजसेवक दत्ताजीराव कदम यांनी सहकार पद्धतीला वरती आणलं. जनतेमध्ये बचत प्रवृत्तीचा विस्तार केला. दत्ताजीराव कदमांच्या स्वप्नांना पुढे आणण्याचं काम कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांनी केलं. पण ज्या वेळेला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो ते कैलासवासी दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजरे, अनंतराव भिडे, आबासाहेब कुलकर्णी आणि अनेक नेते मंडळी त्यावेळेला आमच्या नेतृत्व आम्हाला दिले. पण त्यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी काम करत होतो सहकारी चळवळीमध्ये. त्यांना एक असं वाटलं की इचलकरंजीचा यंत्रमाग व्यवसाय वाढवायचा जर झाला तर यंत्रमागावरती काम करणारा जो कामगार आहे किंवा आज जे खर्चीनं आणून सूत आणून जे कापड विणून लोकांना देत आहेत त्यांना स्वतःचं उत्पादन काढण्यासाठी आपण मदत केली. जनतेला पुढे घेऊन जाताना भेशी पद्धतीपेक्षा त्यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचं काम आवाडे दादांनी केलं. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कठोर संघर्षानंतर 1963 मध्ये इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेडची स्थापना झाली. माझे सुरुवातीचे सहकारी शंकरराव उपरे व्हाईस चेअरमन म्हणून माझ्याबरोबर बरेचसे काम करत होते. माझ्यावरती आज असलेले संचालक. आम्ही पाळी चालत लोकांच्याकडे जाऊन शेअर भांडवल जमा करायचं, दिवसभर शेअर भांडवल करायचं आणि संध्याकाळी हिशोब करायचा. अशा पद्धतीनं आम्ही भाग भांडवलाचं जमा सुरुवातीला केलं. जो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून केला त्याचं चांगल्या पद्धतीनं उद्घाटन व्हावं म्हणून आम्ही 7 फेब्रुवारी 1963 साली सुरुवातीला 1200-1300 सभासद, 49-50 लाख रुपये शेअर भांडवल, भाग भांडवल, 1.5-2 कोटीच्या ठेवी याच्यावरती आम्ही या बँकेची सुरुवात केली. 1963 सहकारातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व कल्लाप्पाण्णा आवाडे खासदार यांनी बँक एका डिशीच्या माध्यमातून आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीनं सुरू केली. त्यावेळी बँकेचं भाग भांडवल फक्त 1.5 लाख रुपये फक्त होतं आणि 2.5 लाखाच्या ठेवी फक्त होत्या. 1295 हे सभासद. आज 49व्या वर्षात आपण पाहत असताना जवळजवळ
38,000 सभासद आहेत. जवळजवळ 12 ते 13 कोटीच्या पुढे स्वतःचं भाग भांडवल आहे आणि 718 कोटीच्या ठेवी आहेत. जवळजवळ 33 शाखा महाराष्ट्राच्या सर्व मेट्रो सिटीजमधनं पसरलेल्या आहेत. इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर केला जात होता. 60व्या दशकापर्यंत हे क्षेत्र बँकिंग प्रणालीशी जोडलं गेलं नव्हतं. वस्त्रोद्योग मालक आर्थिकदृष्ट्या व्यापारी वर्गावर अवलंबून होता. आमच्या बँकेनं ज्याला सुरुवात केली त्याला ह्या शहरातला स्थानिक जो मोठा धंदा होता तो म्हणजे सगळा टेक्स्टाईल होता, पॉवरलूम. आणि ह्या लोकांना ह्या नेटवर्कमध्ये आणण्यासाठी त्यावेळी बँकेनं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यावेळी सुद्धा इथं राष्ट्रीयकृत बँका किंवा कमर्शियल बँकांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावरती होतं. आणि त्यांच्या तुलनेत काम करत असताना लोकांना घरोघरी जाऊन त्यावेळेचे आमच्या संचालक असतील, चेअरमन असतील किंवा जे अधिकारी असतील, या लोकांनी ह्या लोकांना जवळ आणलं. सुरुवातीला या सर्वांना सरसकट 2-2 हजार रुपये फक्त दिलेले होते. आज जवळजवळ आम्ही 5-5, 6-6 कोटीपर्यंत सगळ्यांना पैसे वाटतोय. त्यावेळी 2,000 रुपयाच्या वर आम्ही पैसे कोणाला देत नव्हतो. कलापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं सर्वप्रथम वस्त्रोद्योग मालकांना संरक्षण दिलं. बँकेच्या आर्थिक पाठबळामुळे वस्त्रोद्योग भरभराटीस आला. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. आमच्या एक बँकेचा स्लोगन आहे, माणसाच्या मनाने भिनणारी बँक. तर तो स्लोगन असे त्या सरळच अर्थ असा होतो की आमच्या इचलकरंजीचा व्यवसाय हा ते पॉवरलूम सेक्टरचा भिन्नाचा असल्यामुळं पूर्वीपासून आमच्या बँकेमध्ये सर्वसामान्यापासून मोठ्या उद्योजकापर्यंत फायनान्स करायची सिस्टीम आहे. त्यामुळंच आम्ही सर्वांना सोबत घेऊन गेल्यामुळेच बँक आज ह्या प्रगतीभावावर पोहोचलेली आहे. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. इचलकरंजी जनता सहकारी बँक ही आमच्यासाठी एक वरदान ठरलेलं आहे. या इचलकरंजी बँकेच्या थ्रू आम्ही हे इचलकरंजीतलं पहिलं युनिट एअरजेटमधलं लावलं. यासाठी ह्यांनी आम्हाला फार मोठं बँकेचं सहकार्य लाभलं. कलापाण्णा आवाडे जनता सहकारी बँक इथं ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे, ज्या बँकेत सभासद आहेत, त्यांचे आज ऐपत नसताना या बँकेने कर्ज दिलेलं आहे. आणि 20-20 माग असणारे, 8 माग लूम असणारे, आज त्यांचे 100-100 लूम आहेत. या बँकेने आता पॉवरलूमसाठी कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही बँकेचे आभारी आहोत. इचलकरंजी शहराची स्थिती आज एखाद्या महानगराप्रमाणे आहे. इथल्या वस्त्रोद्योगानं भारतामध्ये आपलं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलंय. या प्रगतीचं श्रेय कलापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेलाही जातं. मी लूम इंडस्ट्री आपल्याला सांगितली, ही फक्त इचलकरंजी शहरापुरती मर्यादित आहे. पण आता जेव्हा आमच्या शाखा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात पसरतात त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचं फायनान्स आहे. मग त्यामध्ये ऑटोमोबाईल असतील, शेतीविषयक असेल, सर्वसामान्य माणसांच्यासाठी होम लोन्स वगैरे असतील, वाहन कर्ज असतील, इंडस्ट्री फायनान्स असेल, कोणत्या याच्यामध्ये सर्व तऱ्हेचं फायनान्स देतो. सर्वसामान्य लोकांच्यासाठी जे जे म्हणून त्यांना छोटे छोटे प्रोजेक्ट टाकता असतील, इंजिनिअरिंगमध्ये छोटे छोटे वर्कशॉप टाकायला मदत करतो. 1982 मध्ये कलापाण्णा आवाडे इचलकरंजी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेची मान्यता प्राप्त झाली आणि यामुळे बँकेच्या प्रगतीला गती लाभली. म्हणजे ग्रोथ कंपाऊंडिंग अशी ही 15% ते 16% वरतीच झालेली आहे. आज रिझर्व्ह बँकेने सुद्धा पॅरामीटर दिले, 17% ते 16% तुमची ग्रोथ ही नॅचरल व्हायलाच पाहिजे, तुमची यामध्ये जायला पाहिजे. आणि हे प्रोजेक्शन आम्ही ठेवलेलं आहे. कारण आम्ही सुद्धा आमचं जर गिवन स्टाफ स्ट्रेंथ आहे, आमची शिक्षणाची पद्धत आहे, आमचं ट्रेनिंग आहे, माझ्या स्टाफचं नॉलेज आहे, माझी टेक्नॉलॉजी आहे, याचाही मला विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीने प्रगती करायला. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. जिद्दची काठी कष्ट आणि संयम हीच आमची भाषा. पुणे शहरातही बँकेच्या 3 शाखा आहेत. एक लक्ष्मी रोड पुणे येथे, एक गुलटेकडी पुणे येथे आणि एक कोथरूड पुणे येथे. बँक आपल्या खातेदारांना सर्व अद्ययावत सुविधा, उदाहरणार्थ RTGS, ATM यासारख्या सर्व सुविधा खातेदारांसाठी उपलब्ध करून देते. सहकारी बँकेचा मुख्य उद्देश समाजाला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा असतो. कलापाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेनं हे ध्येय समोर ठेवलं आहे. समाजाच्या उपयोगासाठी आम्ही भरपूर स्कीम करतोय.
शैक्षणिकमध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामधून वेगवेगळ्या तऱ्हेच्या आम्ही ट्रॉफीज ठेवतो, बक्षिसं देतो. तरी शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा यामध्ये प्रत्येक शहरामध्ये जितकं म्हणून बँकेच्या वतीनं त्यांना आर्थिक मदत करता येईल ते आम्ही करत असतो. बँकेनं महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक लाभदायी योजनांचा शुभारंभ केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मायक्रो फायनान्स ही पद्धत या ठिकाणी सुरू केली आहे. जवळपास 500 महिला बचत गट आमच्याकडे काम करतात. कपडे शिवण्याच्या मशीन्सपासून ते गृहोपयोगी वस्तू बनवण्यापासून वेगवेगळे सण असतात, या सणाला त्या बायका फराळाच्या रूपानं स्टॉल्स ओपन करतात. या सगळ्यासाठी आम्ही त्यांना कर्ज पुरवठा अतिशय माफक दरामध्ये आणि भरपूर इन्स्टॉलमेंट. घाम गाळूनी जानी जोडली या मातीशी. आज या बँकेच्या पाठिंबा असल्यामुळं आम्ही उद्योजक म्हणून उभे आहोत. त्याच्या आधी आम्ही काही करत नव्हतो, घरीच असत होतो. आमचा ग्रुप झाल्यामुळं आम्हाला काहीतरी हाताशी काम लागलं. बँकेच्या फायनान्समुळं काम मिळालं आम्हाला आणि ते काम आम्ही यशस्वीरित्या पार करतो. कलापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं खातेदारांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी सर्वप्रथम आधुनिक प्रणालीचा अवलंब केला. सांगितलं की आपल्याला ह्या कोऑपरेटिव्ह मेंबरचं टिकायचं, बँकेच्या फास्ट विकासाचं टिकायचं असेल, नॅशनल बँका ज्या सर्व्हिस देतात त्या सर्व्हिस आपण आज देतो आपल्या बँकेत. RTS आहे, CBS आहे, ॲडपार चेक आहे, ह्या सगळ्या आहेत आणि ऑल इंडियावर 5 सारे ATM क्रेडिट आपली बँक करते. त्यामुळे ह्या सर्व फॅसिलिटी त्यामुळे आपली बँक कधी राहणार आहे. कोर बँकिंग सोल्युशन आम्ही आता मागच्या वर्षी सुरुवात केली. आता सप्टेंबरपर्यंत आम्ही संपूर्ण ब्रँचेस जवळजवळ 33-30 ब्रँचेस आमच्या 32 ब्रँचेस आमच्या कोर बँकिंग आणल्यात. आता बेनिफिट मला पुढे सुरू केले. आता बँक नेटवर्क कशासाठी, माझी ATMs ती 5000 नेटवर्कमध्ये पार्टनरशिप बनतील आणि 5000 ATMमधनं माझे ग्राहक पैसे काढू शकतील आणि 5000 ATMवाले जे धारक आहेत, बँक आहेत, जवळजवळ 32 बँकर्स आहेत, यात 32 बँका आमच्या 17 ATMमधून सुद्धा पैसे काढू शकतील. बँकेची ATM सेवा तसंच पेमेंटची सुविधा लाभल्यानं ग्राहकांचं कामकाज आता सहज सोपं झालंय. या लहान बँका आहेत की ज्यांच्या 2 किंवा 5 किंवा 6 शाखा असतील, ज्या बँकांना जयसिंग ब्रांचमध्ये जे डेटा सेंटर जे सुरू करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही तिथं डेटा सेंटरची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. बँकेचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीनं केलं जातं. जिद्दची काठी कष्टनी संयम हीच आमुची भाषा. नमस्कार, मी कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक इचलकरंजी येथे गेली 27 वर्ष वसुली विभागामध्ये सिनियर ऑफिसर या पदावर काम करत आहे. सध्या मी कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक सेवक महासंघ याच्या अध्यक्षपदी काम करत आहे. सांगायला मोठा अभिमान वाटतो की आमच्या बँकेचे संस्थापक माननीय कल्लापण्णा आवाडे आणि चेअरमन माननीय अशोकरावजी सौंदेतकर यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि त्यांनी केलेल्या घरोब्याच्या वातावरणामुळे आमच्या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची रजिस्टर युनियन या ठिकाणी काम करीत नसून आमचाच इंटरनल महासंघ या ठिकाणी काम करत आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो. आणि रिझर्व्ह बँक आणि सहकार खातं यांचा जो कायद्याचा एक त्यांच्यावरती बंधन आहे, हे बंधन त्यांना सुसह्य व्हावं आणि ह्यासाठीचं शिक्षण म्हणून आम्ही स्वतःचे ट्रेनिंग सेंटरही सुरू केले, ज्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे लेक्चरर्स बाहेरचे चांगले यातले तज्ज्ञ बोलवतो आणि त्यातून त्यांना हा शिक्षण देण्याचा. कल्लापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक आपल्या खातेदारांना अनेक लाभदायी सेवा प्रदान करत आहे. बँकेच्या माध्यमातून पॅन कार्ड सुद्धा बनवलं जातं. बँकेनं आपल्या खातेदारांना फ्रँकिंगची सेवा सुद्धा पुरवली आहे. तर अनेक सगळ्या गोष्टी आम्ही पॅन कार्ड लोकांना काढून देतोय. त्यांची इतर सुद्धा काही कामं असतील, लाईट बिलं गोळा करणे, त्यांची टेलिफोन बिलं भागवणे, अमुक अशा अनेक फॅसिलिटीज या सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण देत असतो. 2010 पर्यंत कल्लापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा व्यवसाय 1130 कोटीपर्यंत पोहोचला आहे. 2011 सालामध्ये ही आकडेवारी अधिक उंचीवर घेऊन जाण्याचा बँकेचा मानस आहे. शेतकरी, वस्त्र उद्योजक, महिला, विद्यार्थी
आणि सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक प्रगतीचं ध्येय ठेवून कल्लापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची पुढे पडणारी पावलं प्रगतीची एक नवी वाट निर्माण करत आहेत. माणसांच्या मनांना विणणारी ही बँक सुखी आणि समृद्ध व्यक्तिजीवन घडवण्यात मोलाचं योगदान देत आहे.